नमस्कार. आज आपण कर्जमाफीविषयी खूप अत्यंत असं महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत. शेतकऱ्यांचे कर्जमाफीसाठी करण्याचे जे राज्य शासनाच्या माध्यमातून अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्त योजना 2026 ही योजना आणलेली आहे. आणि या योजनेच्या अंतर्गत आता जे कर्जदार शेतकरी आहेत, जे थकीत आहेत आणि ज्यांची कर्ज नियमित आहेत, ज्यांनी बँकेकडून अल्पमुदतीचं पीक कर्ज घेतले आहेत, अशा शेतकऱ्यांना आता बँकेच्या माध्यमातून मेसेजद्वारे कळवण्यात यायला सुरुवात केलेली आहे. आता ज्या बँकेमध्ये तुमचं कर्ज असेल, त्या बँकेकडे तुमची काही कागदपत्र दिली असतील, ज्याच्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर हा त्या बँकेकडे रजिस्ट्रेशन असेल, तर हा तुम्हाला मेसेज बँकेच्या माध्यमातून आता खात्यावर राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही योजना आणण्यात आली आहे. आणि आमच्याकडे बँकेकडे तुमचं कर्ज आहे, तुम्ही कर्जदार आहात, शेतकरी आहात, तुम्ही नियमित कर्जदार शेतकरी आहात, जे काही प्रवर्गातील शेतकरी आहात आणि त्यांच्या कर्जमाफी योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आता याच्या संदर्भात अधिक माहितीसाठी म्हणजेच तुमचं कर्ज खातं NP आहे का, तुमचं कर्ज खातं थकीत आहे का, का तुम्हाला OTS योजना घ्यावी लागणार आहे, हे 2 लाखाच्या आतील कर्जमाफीसाठी पात्र आहात का, ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या शाखेतील म्हणजेच बँकेतला संपर्क करा. अशा प्रकारे आता हा मेसेजद्वारे शेतकऱ्यांना कळवायला सुरू झालेला आहे, जेणेकरून या कर्जमाफीच्या अंतर्गत जे काही शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांना आता जर फार्मर ID द्यायचा असेल, तर या शेतकऱ्यांना जर आधारची माहिती द्यायची असेल, किंवा शेतकऱ्यांना OTS योजना किंवा या शेतकऱ्यांना इतर काही कर्जाच्या रिलेटेड कामं असतील, तर ते आता बँकेच्या माध्यमातून पार पाडली जाणार आहेत. आणि याच्यासाठी आता प्रत्येक शेतकऱ्याला मेसेजद्वारे बँकेच्या माध्यमातून कळवायला सुरुवात केलेली आहे. तुम्हाला जर मेसेज आला असेल, तर तुमच्या जवळच्या शाखेतील संपर्क साधून आपल्या कर्ज खात्यातील संदर्भात आपण कोणत्या प्रवर्गातील कर्जमाफीमध्ये बसतो याच्या संदर्भातील माहिती घेण्याचा प्रयत्न करा. तर शेतकरी बांधवांनो, तर कसं वाटलं आजचं एक कर्जमाफी संदर्भात खूप अत्यंत असं महत्त्वपूर्ण अपडेट आहे. जर आपल्याला हा मेसेज जर आलेला असेल, तर आपण लवकरात लवकर जाऊन ज्या बँकेमध्ये आपलं पीक कर्ज आहे, त्या बँकेत आपण संपर्क साधा. तर संपर्क साधून की आपले कोणती कागदपत्र द्यायची राहिली असेल, उदाहरणार्थ आधार कार्ड, परत फार्मर ID, असे बरेच कागदपत्र आहेत, जे जर तुमचे द्यायचे राहिले असेल, तर आपण लवकरात लवकर जाऊन या कर्ज खात्याला लवकरात लवकर हे कागदपत्र जमा करा. आणि अजून तुम्हाला काही शंका असतील, तर आपण बँकेतील कर्मचाऱ्यांना आपण विचारू शकता. तुम्हाला 50,000पर्यंत प्रोत्साहनपर अनुदान भेटेल का, किंवा या कर्जमाफीचा पूर्ण लाभ भेटेल, याचीही शंका असेल, तर आपण लवकरात लवकर जाऊन या बँकेशी संपर्क साधून आपण चौकशी करावी. आणि अजून असेच आपल्या शेतीसंदर्भात, योजनेसंदर्भात काही रिलेटेड माहिती हवी असेल, तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा. तर शेतकरी बांधवांनो, तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.